हाय स्टुडंट्स, वेलकम इन एस डी ट्युशन क्लासेस. आज आपण 7th स्टँडर्ड फर्स्ट नंबरचं लेसन जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 2 पाहूया. त्याआधी एस डी ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस सेट 2 आहे. क्वेश्चन आहे ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिव्हन बिलो. आपल्याला मेजर्स दिलेले आहे, त्याच्यावरून आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. इथे पहा, फर्स्ट आहे in triangle ABC length AB is equal to 5.5 centimeter, length BC is equal to 4.2 centimeter, length AC is equal to 3.5 centimeter. म्हणजेच आपल्याला ट्रायंगलच्या 3 साइड्स दिलेल्या आहेत. ह्या 3 साइड्स दिल्या असताना आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण रफ फिगर ड्रॉ करून घेऊया. नेहमी ट्रायंगल ड्रॉ करताना रफ फिगर काढणं गरजेचं आहे. रफ फिगर काढायची आणि त्याच्यावर मग आपल्याला इझिली रिक्वायर्ड फिगर काढता येते. पाहूया रफ फिगर. पहा, मी इथे ड्रॉ केलेली आहे. मी जी लेंथ ज्या साईडची लेंथ जास्त आहे ती साईड काय केली आहे, बेसला घेतलेली आहे. म्हणजे इथे ए बी आहे 5.5 सेंटीमीटर. जी सर्वात जास्त मोठी साईड आहे ती मी काय केलेली आहे, बेसला घेतलेली आहे. ए बी बेसला 5.5 सेंटीमीटर, ए सी 3.5, बी सी 4.2 सेंटीमीटर. ही रफ फिगर आपल्याला विदाउट मेजर घ्यायची आहे. इथे हे मेजरमेंट मोजून घेतलेलं नाही आहे, हे माप असंच अंदाजे घ्यायचं. आणि आता आपल्याला जी रिक्वायर्ड फिगर काढायची आहे तिथे मात्र आपल्याला मेजरमेंट घेऊन फिगर ड्रॉ करायची आहे. इथे आपण लिहूया रफ फिगर. रफ फिगर. आता आपल्याला रिक्वायर्ड फिगर काढायची आहे. बेसला ए बी आहे 5.5 सेंटीमीटर. पहा, मी इथे काढते 5.5. 2 पॉईंट घ्या. 5.5 सेंटीमीटरची आपल्याला ए बी साईड काढायची आहे. ही पहा, 5.5 सेंटीमीटरची ही साईड ए बी आपण काढून घेतलेली आहे. जसे आपण रफ फिगर ड्रॉ केलेली आहे त्याच्यावरून आपल्याला इझिली रिक्वायर्ड फिगर काढता येते. त्यासाठी पहिल्यांदा रफ फिगर काढून घ्यायची गरज आहे. आता पहा, ए सी आपल्याला किती घ्यायचा आहे. ए सी ही साईड आहे 3.5 सेंटीमीटर. आता आपण पट्टीमध्ये मेजरमेंट घेऊया 3.5. हे पहा, 0 हा 3.5 घेतलेला आहे मेजरमेंट. आता आपण आर्क मारून घेऊया वरच्या बाजूला अशा पद्धतीने. आता बी सी किती आहे 4.2 सेंटीमीटर. मग आता मेजरमेंट किती घ्यायचं 4.2. हे 4च्या पुढे 2 रेषा, हा 0, 4.2 सेंटीमीटर. पहा, आणि आता या मारलेल्या आर्कवर हा दुसरा आर्क मारून घ्यायचा. पहा, हा एक आर्क बी पॉईंटवरून आपण 4.2चा आर्क मारून घेतलेला आहे. आणि आता हे आर्क काय करायचे, बेसला जोडायचे. हा जो आपल्याला पॉईंट मिळालेला आहे आर्कचा तो काय करायचा, बेसला जोडून घ्या. ही मिळालेला आहे आपल्याला सी पॉईंट. हा आहे सी पॉईंट. ही साईड आहे 3.5 सेंटीमीटर, ही साईड आहे 4.2 सेंटीमीटर. हे आपले रिक्वायर्ड फिगर ड्रॉ करून झालेले आहे. इझी आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला रफ फिगर ड्रॉ करून घ्यावी लागेल. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. हे एक्झाम्पल पाहूया सेकंड नंबरचं. इन ट्रायंगल एस टी यू लेंथ एस टी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, लेंथ टी यू इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, लेंथ एस यू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. पहिल्यांदा रफ फिगर ड्रॉ करून घ्यायची. रफ फिगर ड्रॉ करताना जी मोठी साईड आहे ती बेसला घ्यायची. आता इथे मोठी साईड कोणती आहे 7 सेंटीमीटर एस टी. म्हणजे एस टी हा आपला बेसला येईल. मग आपल्याला राहिलेला यू पॉईंट कुठे मिळेल, वरच्या बाजूला. रफ फिगर ड्रॉ करून घेऊया पहिल्यांदा. इथे पहा, मी रफ फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे. एस टी हा मी बेस 7 सेंटीमीटर. इथे मेजरमेंट घ्यायचं नाही, हे अंदाजेच घ्यायचं. एस टी 7 सेंटीमीटर, एस यू 5 दिलेला आहे आपल्याला. एस यू 5 सेंटीमीटर आणि टी यू 4 सेंटीमीटर. आता या मेजरमेंटवरून आपण फिगर ड्रॉ करून घेऊया. पहिल्यांदा एस टी आपल्याला घ्यायचा आहे 7 सेंटीमीटर.
घेऊया आपण ST. हा ST झालेला आहे आपला 7 सेंटीमीटरची ही साईड झालेली आहे. आता कंपासमध्ये काय करायचं, 5 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आहे आपल्याला. यू हा पॉईंट मिळवण्यासाठी 5 सेंटीमीटर, S पासून 5 सेंटीमीटरवर अंतर घेऊया. 5 सेंटीमीटरचं कंपासमध्ये. आता आर्क मारून घ्यायचा आणि TU आहे 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं. हे पहा, आता T पॉईंटवर ठेवायचं आणि या आर्कवरच आर्क मारून घ्यायचा. आणि आता आपण हे मारलेले आर्क जिथे ज्या पॉईंटमध्ये जॉईन झालेला आहे आर्क, तिथून लाईन मारून घ्यायची. पहा, हा आपल्याला मिळालेला आहे यू पॉईंट. SU आहे 5 सेंटीमीटर आणि TU आहे 4 सेंटीमीटर. आपली फिगर ड्रॉ करून झालेली आहे. ही आहे रिक्वायर्ड फिगर आणि रफ फिगर लिहून घ्यायचं. रफ फिगर. 3rd नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 3rd नंबरचा क्वेश्चन पाहूया. इन ट्रायंगल PQR, लेंथ PQ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ QR इज इक्वल टू 3.8 सेंटीमीटर अँड लेंथ PR इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. आपल्याला पहिल्यांदा रफ फिगर ड्रॉ करून घ्यायची आहे. बेस कोणता घेणार, जी साईडची लेंथ जास्त आहे ती बेस घेऊया आपण. PQ आहे 6 सेंटीमीटर म्हणून PQ काय करूया आपण, बेस घेऊया. रफ फिगर ड्रॉ करून घ्यायची पहिल्यांदा. ती मेजरमेंट न घेता अंदाजे ड्रॉ करून घेऊया. पहा, रफ फिगर मी ड्रॉ करून घेतलेली आहे. PQ 6 सेंटीमीटर, PR 4.5, QR 3.8. म्हणजे R पॉईंट मिळवण्यासाठी आपल्याला हे दोन साईड्स मेजर असं घ्यायचं आहे. आता PQ आपल्याला 6 सेंटीमीटर काढून घेऊया. PQ 6 सेंटीमीटर. PQ आपली 6 सेंटीमीटर काढून झालेले आहे. आता आपल्याला PR किती आहे, PR 4.5 सेंटीमीटर. कंपासमध्ये अंतर घेऊया 4.5 सेंटीमीटर आणि आर्क मारून घ्यायचे. इझी आहे, 3 साईड दिल्या असताना फिगर ड्रॉ करायला इझी आहे. 4.5 सेंटीमीटर. पहा, 4 आणि 4च्या पुढं 5 लाईन्स. हे झालेलं आहे 4.5 सेंटीमीटर. पहा, P पॉईंटवर ठेवायचं आणि आर्क मारून घ्यायचा. आणि QR आहे 3.8 म्हणजे 3 आणि 3च्या पुढे 8 लाईन्स. आता हे 5 आणि इथे थोडंसं दिसत नाही आहे 3.8 आणि याच्यावर हा Q पॉईंटवर ठेवून आर्क मारून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि आता हे काय करायचं, जे आर्कचे पॉईंट मिळालेले आहेत, आर्कचा जो पॉईंट मिळालेला आहे तो जॉईन करायचा. अशा पद्धतीने हा आपल्याला R पॉईंट मिळालेला आहे आणि हा आहे 4.5 सेंटीमीटर. ही साईड आहे 3.8 सेंटीमीटर. इझी आहे फिगर ड्रॉ करायला. क्वेश्चन 2 पाहूया. क्वेश्चन 2 आहे, ड्रॉ अन आयसोसेलेस ट्रायंगल विथ बेस 5 सेंटीमीटर अँड द अदर साइड 3.5 सेंटीमीटर इच. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय, ज्याच्या दोन साइड्स इक्वल असतात.
दोन साईड्स इक्वल असणारा ट्रायंगलला म्हणतात आयसोसलेस ट्रायंगल. आपण 6th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे. आयसोसलेस ट्रायंगल, स्कॅलन ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल. त्यातला आयसोसलेस ट्रायंगल म्हणजे कोणत्याही दोन साईड काय असतात, इक्वल असतात. आपल्याला काय झालेलं आहे, इथे आपल्याला दोनच मेजरमेंट दिलेले आहेत, एक 5 सेंटीमीटर आणि 3.5 सेंटीमीटर. म्हणजे आयसोसलेस काढायचं आहे, आयसोसलेस ट्रायंगल काढायचं आहे. म्हणजे ह्या पहा, ड्रॉ अन आयसोसलेस ट्रायंगल विथ बेस. बेस किती घ्यायचा आहे आपल्याला, 5 सेंटीमीटर अँड अदर साईड्स 3.5 सेंटीमीटर ईच. म्हणजे दोन साईड्स काय असणार आहे, 3.5 सेंटीमीटर असणार आहेत, कारण हा आयसोसलेस ट्रायंगल आहे म्हणून. पहा, इथे मी रफ फिगर ड्रॉ केलेली आहे. QR बेस घेतलेला आहे. ही फिगरला नावं आपण मनानच दिलेले आहेत. QR हा बेस घेतलेला आहे 5 सेंटीमीटरचा आणि अदर साईड्स 3.5 सेंटीमीटर. दोन्ही पण साईड 3.5 सेंटीमीटर घ्यायच्या आहेत. इथे पहा, QR बेस 5 सेंटीमीटर, कंपासमध्ये 3.5 अंतर घ्यायचं आणि आर्क मारून घ्यायचे आणि ते जॉईन करायचे. इझी आहे. फक्त लक्षात ठेवा, आयसोसलेस ट्रायंगल म्हणजे दोन साईड्स इक्वल असतात, म्हणून ह्या दोन्ही साईडचे मेजरमेंट किती आलेलं आहे, 3.5 सेंटीमीटर. 3rd नंबरचा क्वेश्चन पाहूया. ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड 6.5 सेंटीमीटर. आता मी मागाशी सांगितलं, आयसोसलेस ट्रायंगल म्हणजे कोणत्याही दोन साईड्स इक्वल असतात. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ऑल साईड्स काय असतात, इक्वल असतात. आपल्याला साईडचे मेजरमेंट दिलेलं आहे 6.5 सेंटीमीटर. त्याच्यावर रफ फिगर ड्रॉ केलेली आहे. ABC ऑल साईड्स इक्वल आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणून ऑल साईड्सची मेजरमेंट किती असणार आहे, 6.5 सेंटीमीटर. तसंच मी मग इथे BC घेतलेला आहे 6.5 सेंटीमीटर. कंपासमध्ये 6.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि आर्क मारून घ्यायचे. B पॉईंटवर ठेवून आर्क मारायचा, C पॉईंटवर ठेवून आर्क मारायचा आणि आर्क जिथे जॉईन होतो तिथून काय करायचे, हा दोन साईड्स काढून घ्यायच्या. इझी आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे 3 साईड्स इक्वल. क्वेश्चन 4 पाहूया. क्वेश्चन 4 काय आहे पहा. चूज द लेंथ ऑफ द साइड्स युअरसेल्फ अँड ड्रॉ 1 इक्विलॅटरल, 1 आयसोसलेस अँड 1 स्कॅलन ट्रायंगल. पहा, इथे आपल्याला मनाने मेजरमेंट घ्यायचे आहेत. आता मी हे तुम्हाला ड्रॉ करून नाही दाखवत, हे तुम्ही ड्रॉ करा. पहा, फक्त मी समजून सांगते काय करायचं आहे. 1 इक्विलॅटरल, इक्विलॅटरल मीन्स ऑल साईड्स इक्वल. कोणतंही मेजरमेंट घ्या, कोणतंही एक मेजरमेंट घ्या. समजा 3 सेंटीमीटर मेजरमेंट घेतलं तर तिन्ही साईड काय करायच्या, 3 सेंटीमीटरच्या ड्रॉ करायच्या. जशा आत्तापर्यंत आपण केलेल्या आहे तशाच ड्रॉ करायच्या. तो होईल इक्विलॅटरल ट्रायंगल. आयसोसलेस ट्रायंगल म्हणजे 2 साईड्स घ्यायच्या इक्वल. म्हणजे समजा 1 साईड घेतली आपण, बेस घेतला 6 सेंटीमीटर आणि दुसऱ्या 2 साईड्स घ्यायच्या 5 सेंटीमीटर आणि ड्रॉ करायचा ट्रायंगल. तो होईल आयसोसलेस ट्रायंगल. आणि स्कॅलन ट्रायंगल म्हणजे एकही साईड इक्वल नसते. म्हणजे आतापर्यंत आपण जे ABC हे 3 ड्रॉ केलेले आहेत तसंच असणार आहे आपला स्कॅलन ट्रायंगल. कारण ABC हे 3 क्वेश्चनमध्ये कुठेही मेजरमेंट इक्वल नाही आहे, ते आहेत स्कॅलन ट्रायंगल. कोणतंही मेजरमेंट इक्वल नसतं, 3 साईड्स डिफरंट मेजर्सचे असतात. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.